दादांनी अमितभाईंची वेळ मागितलेली नव्हती आणि भेट घेतलेली नव्हती. भेट त्या ठिकाणी घेण्याचा प्रश्न त्या ठिकाणी नव्हता. त्या मिसकम्युनिकेशन बिलकुल त्याच्यामध्ये काही असण्याचं काही कारण नाही. दादा अमितभाईंच्या भेटीसाठी पूर्वनियोजित कार्यक्रम करून आलेलेच नाहीत. त्यामुळे हे निखालास वृत्त खोटं आहे की दादा दिल्लीमध्ये मीटिंगमध्ये आहेत. कुणी कोणाच्या सुपीक डोक्यातून हे वृत्त निघालं मला माहीत नाही. या वृत्ताचं मी पूर्णपणाने या ठिकाणी खंडन करतो. आम्ही तशापैकी आज भेटीची अपेक्षा नाही, कारण आम्हाला माहिती होतं की आज अमितभाई चंदीगडमध्ये आहेत. त्यामुळे कल्पोकल्पित काहीतरी कोणी काय सांगत असेल तर ते अत्यंत चूक आहे. दादांनी अमितभाईंची वेळ मागितलेली नव्हती आणि भेट घेतलेली नव्हती. भेट त्या ठिकाणी घेण्याचा प्रश्न त्या ठिकाणी नव्हता. त्या मिसकम्युनिकेशन बिलकुल त्याच्यामध्ये काही असण्याचं काही कारण नाही. दादा अमितभाईंच्या भेटीसाठी पूर्वनियोजित कार्यक्रम करून आलेलेच नाहीत. त्यामुळे हे निखालास वृत्त खोटं आहे की दादा दिल्लीमध्ये मीटिंगमध्ये आहेत. कुणी कोणाच्या सुपीक डोक्यातून हे वृत्त निघालं मला माहीत नाही. या वृत्ताचं मी पूर्णपणाने या ठिकाणी खंडन करतो. आम्ही तशापैकी आज भेटीची अपेक्षा नाही, कारण आम्हाला माहिती होतं की आज अमितभाई चंदीगडमध्ये आहेत. त्यामुळे कल्पोकल्पित काहीतरी कोणी काय सांगत असेल तर ते अत्यंत चूक आहे.